चला तर आज बनवूया गणेश चतुर्थी स्पेशल रवा आणि बेसनाचे मोदक. आता त्यासाठीचं लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, पाव वाटी बेसन पीठ, 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी पाकासाठी, नंतर स्वादासाठी विलायची पावडर आणि सजवण्यासाठी केसर. गॅस चालू करून कढई घेतली, त्यात अर्धी वाटी तूप घेतलं आहे. आपल्याला ते बेसन पीठ आणि रवा भाजण्यासाठी अर्धी वाटी तूप तर लागणारच आहे. आता हे बेसन पीठ आपण टाकून घेऊ. एकीकडे आपण पाक करायला ठेवू. 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी. आपला रवा आणि बेसन भाजून झाले. आपल्याला जवळजवळ 8 ते 9 मिनिट बारीक गॅसवर भाजायला त्याला टाइम लागलेला आहे. आता गॅस बंद करू. पाक करताना आपण अर्धा कप दूध टाकू. त्याने स्वाद पण छान येतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेत जर घाण मळी वगैरे असेल तर ती बाजूला आपल्याला करता येते. एकदा आपण पाक चेक करूया. आपण टाकलेले 2 थेंब पसरत आहेत, म्हणजे अजून आपला पाक तयार झाला नाही. आता आपला पाक तयार होत आला आहे, कारण हे थेंब पडताना शेवटी घट्ट होतोय, म्हणजे आपला पाक तयार झाला. पाक आपण रवा बेसनामध्ये ओतून घेऊ. विलायची पूड टाकून घेऊ. मिश्रण आपलं छान हलवून घेऊ. आता आपलं मिश्रण मोदकाचं तयार झालंय छान. चला तर मग तयार आहेत आपले साजूक तुपातले रवा बेसन मोदक. तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.